लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी गावठाण जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या नागरिकांना हक्काचे 7 बारे उतारा मिळावेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मार्गदर्शनाखाली तहसीलवर मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये गावठाण आणि रेल्वे स्टेशन प्रभागातील रहिवासी, महिला, युवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले. तांदुळवाडी ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं मोर्चाच्या मागण्या काय होत्या? मोर्चाच्या मागण्या होत्या की गावठाण हद्दीमध्ये, वैदू वस्तीमध्ये, तसेच गोंड वस्तीमध्ये व गौतम नगर मध्ये या ठिकाणी जे नागरिक राहतात ते गेले 50 ते 60 वर्षापासून राहतात आणि 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकाच्या नावावर 7 बारा या ठिकाणी झाला पाहिजे. 7 बारा कोणता झाला पाहिजे? तर 7 बारा पक्का झाला पाहिजे. कारण 7 बारा जर आमच्या नावावर झाला तर आम्ही त्याचे मालक होऊ. आम्हाला भोगवरदार नकोय. आम्हाला मालक झाल्यानंतर ती जागा आमच्या मालकीची होईल. कारण आमच्या पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी गेल्या. त्या ठिकाणी सातत्याने घरकुलाचा प्रश्न असेल, बँकेचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक लोन घेण्यासाठी प्रश्न असेल, बँकेमध्ये हे कागदपत्र लागतात. आणि म्हणून हा 7 बारा या सगळ्या गोरगरिबांच्या, वंचिताच्या नावे व्हावा असं आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं. तहसीलदार साहेबांनी त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आमचं समाधान केलं. तसेच बीडीओ साहेबांचे प्रतिनिधी आलते, त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करून आमचं समाधान केलं आणि 3 महिन्यामध्ये या ठिकाणी समिती नेमून त्या सर्व नागरिकांना न्याय देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना गेली 50 वर्षांपासून हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा लागतोय. ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रश्नाकडे राजकारण्यांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर नागरिकांना एवढा संघर्ष करावा लागला नसता. रहिवाशांना हक्काचे 7 बारा उतारे मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी नागरिकांसमोर ठामपणे उभी राहील. पुढील काळातही न्याय मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा वंचितचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिलाय. गेले 60-70 वर्षापासून आमचे ग्रामस्थ जे नवीन गावठाण, गौतम नगर, गोंड वस्ती यांना 7 बारे उतारे नाही. हे 50-60 वर्षापासून राहतात तरी त्यांना 7 बारे उतारे नाहीये. तर आमच्या शासनाला हीच विनंती आहे की जो GR काढलेला आहे शासनाने त्याप्रमाणे त्यांना पक्के 7 बारे उतारे मिळावे, ही नम्र विनंती शासनाला. आम्हाला तिथं अशी अडचण आहे की आमच्या नावावर घरकुल योजना येऊन सुद्धा रमाबाई आवास असेल, इंदिरा गांधी योजना असेल, राजीव गांधी योजना असेल, आम्हाला कुठल्याही गोष्टीचा तिथे लाभ भेटत नाही. कारण की ज्या वेळेस आहे ना आम्ही तिथे गेल्याच्या नंतर लगे आम्हाला विचारलं जातं की तुम्ही मालकी हक्काची जागा आहे का तुम्हाला योजना द्यायला, तुमची मालकी हक्काची जर जागा असेल तरच तुम्हाला तिथे योजना देईल. त्या अनुषंगाने आम्ही हा मोर्चा आणलेला आहे. कारण की भरपूर आमचं जवळजवळ 850, आता भाऊसाहेबांनी सांगितले 850 परिवार आहेत तिथं राहायला. तर 850 परिवारांचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्ही वर्षानुवर्ष तिथं राहिलो. आमची पिढी गेली, आजोबा आमचे तिथं गेले, आमच्या वडिलांचं आयुष्य गेलं आणि आता आमचं पण आयुष्य तिथंच चाललंय. पण तरी पण आम्हाला कुठल्याही शासकीय याचा योजनेचा आम्हाला तिथं लाभ भेटत नाही. शासन वेळोवेळी GR काढतात. आता 2 महिन्यापूर्वी GR आला होता. तर सर्व ग्रामसेवकांना त्याची प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्व ग्रामसेवकांना तर ह्या गोरगरिबांच्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, जे गावठाण असेल, त्याच्यानंतर बंदमिनी असतील किंवा इतर जी शासकीय जमिनी त्याच्यावरील अतिक्रमण मोजणी करून त्या लोकांचे त्यांचे नाव हा सर्वे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचा होता. 2 महिन्यात पाठवायचा होता. पण ह्या राहुरी तालुक्यामध्ये कुठल्याच ग्रामसेवकांनी हा सर्वे केलेला नाही.
त्याचाच हा भाग, हा तांदूळवाडी भागात इथं ह्या ग्रामसेवकांनी कुठलंही काम केलं नाही किंवा हा 2 महिन्यापूर्वी निकाली निघाला असता. यापुढे जर त्यांनी तातडीनं आता 3 महिन्याचा अवधी मागितलेला आहे, याच्यामध्ये जर त्यांनी उतारे जर दिले नाही तर यापुढे वेगवेगळ्या मार्गाने गावाची गावं आम्ही आंदोलन करणार आहोत. पूर्ण गाव आमच्या बरोबर आहे. सर्व लोक, गोरगरीब आदिवासी असतील, सर्व जाती धर्मातील लोकांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये गावपटऱ्यांनी खोडा घालू नये हीच्या माध्यमाच्या याच्यातून विनंती करतो आणि प्रशासनाने याचा लवकरात लवकर निपटारा करावा. मोर्चानंतर तहसीलदार डॉक्टर अमित पवार आणि पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी अरुण जोरवेकर यांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. संबंधित जागेचं सर्वेक्षण करून 3 महिन्यात पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. या मोर्चात पिंटू नाना साळवे, नंदू शिंदे, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे, अजय कन्नाके, ईश्वर सडमाके, अनिल गायकवाड, वंचित आघाडीचे नेते अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, नागेश जाधव, निसारभाई सय्यद, मधुकर साळवे, शीतल आढाव, मनीषा तिजोरे, ईश्वर खिलारे, अनिल गायकवाड, किरण गायकवाड, गणेश जोशी, सुभाष वाकडे, नवनाथ साळवे, नाना मोरे, कल्याण साळवे, सचिन शेटे, कासिम शेख, ग्रामविकास अधिकारी संजय भिंगारदे, पत्रकार विनीत धसाळ यांच्यासह नागरिकांची हजेरी होती. तर हा मोर्चा राहुरी शहरातून निघून तहसील कार्यालयावर दाखल झाला. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.